12वी इतकं सीईटी परीक्षेलाही महत्त्व असतं. सीईटी रजिस्ट्रेशन तुम्हाला या वेबसाईटवर करता येईल. रजिस्ट्रेशन करताना काही गोष्टी लक्षात असू द्या. फॉर्म भरताना छोट्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. रजिस्ट्रेशनसाठी नाव भरताना तुमच्या 10वी 12वी मार्कलिस्टवर जे नाव आहे तेच भरा. उदाहरणार्थ काही वेळेस अशोकराव असे नाव असेल तर आत्ता फॉर्म भरताना अशोक असं लिहू नका. फॉर्म भरताना ईमेल आयडी महत्त्वाचा आहे, त्यामुळे ज्या ईमेलवर स्पेस आहे, मेल बाउन्स होणार नाही असाच ईमेल आयडी द्या. पासवर्ड मेलवर किंवा अन्यत्र सेव्ह करून ठेवा. ज्या मोबाईलवर OTP मिळू शकतात असाच मोबाईल नंबर फॉर्ममध्ये भरा. रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये इन्कम ग्रुप विचारला जाईल. तुम्ही भविष्यात आर्थिक मागास म्हणजेच EWS म्हणून अर्ज करणार असाल तर त्यानुसार आत्ताच इन्कम ग्रुप सिलेक्ट करा. फॉर्म शांतपणे संपूर्ण माहिती वाचून भरा. डोमिसाईल देण्याची गरज असते, त्यामुळे त्या कॉलममध्ये हो किंवा येस असा पर्याय निवडा. तुम्हाला पहिल्या टप्प्यात भरलेली माहिती गरज असल्यास बदलता येते. माहिती भरून सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर मिळेल. हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा तुमच्या पॅरेंट्सला पण पाठवून ठेवा. सीईटी रजिस्ट्रेशनच्या एकूण 9 स्टेप्स असतात. सगळ्या स्टेप्स वेळ काढून भरा. तुम्हाला काहीही शंका असेल तरी आम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. campusdekho.ai ला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करून ठेवा.